नमस्कार, मी सुबोध, तुमचं स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर प्रथमतः सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त आमच्या श्रीदेवरपट सानेश्वर मंदिरामध्ये दिवसभर भजनं असतात, दिवसभर भक्त भाविक वगैरे येत असतात। तर आज आपण ते बघूया दिवसभर कशा प्रकारे भजनं वगैरे चालतात आपल्या मंदिरामध्ये। नक्की शेवटपर्यंत बघा। तर एकादशी दिवशी अशी दिवसभर मंदिरामध्ये, आमच्या सानेश्वर मंदिरामध्ये भजने चालू असतात। आषाढी एकादशी निमित्तच नाही तर प्रत्येक एकादशीला रात्री आमच्या मंदिरामध्ये भजन असतं। तर असा ओव्हरऑल दिवस जातो। सगळ्या गावची मंडळी एकत्र येऊन त्यांच्या वाडीचं भजन करतात। फक्त एकादशीच नाही, कार्तिकोत्सव असेल, गणेश चतुर्थी असेल, वार्षिक पूजा असेल, वर्धापन दिन असेल, असे बरेच उत्सव आहेत जे आमच्या श्रीदेवरपट सानेश्वर मंदिरामध्ये साजरे केले जातात। तर जेव्हा ते उत्सव साजरे होतात तेव्हा गावातील सगळी मंडळी एकत्र येऊन हे उत्सव साजरे करतात। महाप्रसाद असतो आणि वाड्या वगैरे पण असतात। त्याच्यामुळे एक उत्सवाचं वातावरण, म्हणजे उत्साहाचं वातावरण आमच्या मंदिरामध्ये वर्षाचे 12 महिने चालूच असतं, कोणत्या ना कोणत्या सणाच्या किंवा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या रूपात। जे आपलं एक हे म्हणतो, स्लोगन म्हणतो की गाव एकोप्याने राहिलं पाहिजे। तर मंदिर म्हणजेच एक मूळ स्रोत आहे की गावाला एकत्र करून ठेवण्याचं। तर नक्कीच आज मी ह्या अशा गावात राहतोय की जे गाव खरंच मंदिराच्या रूपाने तरी एकत्र येतंय। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। विठ्ठल जय जय विठ्ठल
हर